नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नवोदय या कथेच्या 5व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिलं की आईच्या अपघातामुळे अभिजित हा अडचणीमध्ये सापडलेला आहे. आता भूमिका त्याला साथ देण्यासाठी पुढे आली आहे. चला तर मग पाहूया पुढं काय घडते आजच्या या खास भागामध्ये. भूमिका तशीच गोंधळलेली. ती अडखळत काही बोलणार इतक्यात तो म्हणाला, नाही बोलायचं आहे का मग तुला काही? सरळ बोल ना, जसं बोलतेस तसं, काही अडचण उरणार नाही. अभिजित सपाट आवाजात आपलं म्हणणं सांगून शांत झाला. त्याची शांतता पाहून भूमिकाने त्याच्याकडे पाहिले. तो कुस बदलणार इतक्यात ती म्हणाली, जसं मी बोलते म्हणजे? जशी तू आहेस तशी, त्याने उत्तर दिलं. तसं तिने तोंड वेडवलं. तेच तर विचारत आहे मी, कशी? मनात जे असेल ते बोलून दाखवायचं, न विचार करता. त्याचं बोलणं ऐकून ती आधी सहजच होती, पण शेवटचे शब्द ऐकून तिच्या भुवया आपोआप उचवल्या. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. न विचार करता म्हणजे? तुम्हाला वाटतं की मी न विचार करता काहीही बोलून जाते? अभिजितच्या डोळ्यासमोर तो चेहरा आला. त्याने अगदी गंभीरपणे शांतपणे म्हटलं, खरं बोलतेस तू. तुझी ही सवय मला आवडते. भूमिकाला त्याच्या शांत चेहऱ्यावरचं गांभीर्य दिसत होतं. त्यामुळे त्याला काही बोलावं की नाही हेच तिला कळेना. अभिजितने हाताने आपले डोळे झाकले. तितक्यात भूमिकाने दिवे विझवले. अभिजितने हात बाजूला केला. तिचा अंधारात अस्पष्टसा चेहरा दिसत होता. त्याने भूमिकाकडे पाहिले. आज काय झालं आहे तुला? काय झालं आहे आम्हाला? उत्तर द्यायच्या ऐवजी तिने उलट प्रश्न केला. अभिजितला अंधारात तिचा चेहरा दिसला. ती बारीक नजरेने त्याच्या उत्तराची वाट पाहत त्याच्याकडे पाहत होती. आज बदललेलं वागणं आहे तुझं, म्हणूनच विचारलं. अभिजितने उत्तर दिलं. त्याचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. ती खरोखरच बदललेली वाटत होती. भूमिकाने डोळे ताणून म्हटले, बदललेलं वागणं आमचं आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? ती ज्या रीतीने बोलली ते ऐकून अभिजित कडबडला. तिच्या या भांडकुदळ आवेशनावर तो हळूच म्हणाला, इथे आल्यापासून आज पहिल्यांदाच काहीशी वेगळी वाटलीस. शिंग उगली आहे की काय आमच्या डोक्यावर? ती सुद्धा आज शांत बसणाऱ्यापैकी नव्हती. मी कधी असं म्हणलो भूमिका? म्हणता कशाला? काय म्हणायचं आहे? तिच्या अशा तुसडेपणाने बोलण्यावरही त्याने अतिशय शांतपणे विचारलं. तशी ती सुद्धा क्षणार्धासाठी थांबली. पुढच्या क्षणी एकदम तोंड पाडून म्हणाली, ते सुद्धा आम्हीच सांगायचं का तुम्हाला? अभिजितने मोठा श्वास घेतला. झोप, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. ती जी अगदी भांडायला तयार झाली होती, तिचं लक्ष वेळेकडे गेलं. ती तर 7 वाजल्यानंतर उठायची, पण त्याला सकाळी 5च्या आधी उठावं लागायचं आणि आता 12 वाजून गेले होते. तिने गडबडीने म्हटलं, आमच्या लक्षातच आलं नाही, माफ करा, तुम्ही झोपा. अभिजितने डोळे मिटवले, पण फक्त डोळेच मिटलेले होते. तो आतून जागाच होता. तिचा प्रश्नही चुकीचा नव्हता. त्याने तिच्यातला बदल अनुभवला होता. कदाचित ती त्याच्यासोबत मोकळी होत होती असा विचार करून त्याने बाकी सगळे विचार बाजूला सारले. भूमिका त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याची जबाबदारी समजून येत होती. तिला आधी तक्रार होती की तो तिला वेळ देत नाही, पण त्याच्याकडे स्वतःसाठी सुद्धा वेळ नव्हता. आम्ही सुद्धा समजून घेत नव्हतो. पण असं नेहमी फक्त कामच काम करत राहणार का? कधी वेळ नाही देणार का आम्हाला? ती मनाशीच पुटपुटली. तिची नजर त्याच्यावर होती. पाहायला तो अगदी साधा होता. त्याच्या गांभीर्यापुढे दुसरं काही दिसतच नव्हतं. त्या दोघांच्यामध्ये खूप अंतर होतं. मग ते आयुष्याचे अनुभव असो वा रूप, रंग आणि वयाचा फरक असतो. तिचं लग्न अभिजितच्या लहान भावाशी म्हणजेच करणशी होणार होतं. मग ते रूप असो, शिक्षण असो किंवा काम, तो प्रत्येक गोष्टीत अभिजितपेक्षा चांगला होता. तिच्या आईबाबांनी जेव्हा समोरून आलेलं स्थळ पाहिलं आणि लोकांचं बोलणं ऐकलं तेव्हा सगळं योग्य वाटलं. स्वतःचं काम होतं, घर होतं, तो तिला एक सुरक्षित भविष्य देईल यापेक्षा जास्त काळजी त्यांनी केली नाही. भूमिका आपल्याच विचारात हरवलेली होती. तितक्यात अचानक तिचा श्वास रोखला गेला. झोपेतच अभिजितचा हात तिच्यावर आला होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला वाटलं कदाचित तो जागा असेल, पण तसं नव्हतं. तो झोपेत होता. भूमिकाने खोल श्वास घेतला. त्याच्याकडे पाहत आता तिला सासूच्या गोष्टी आठवू लागल्या. त्याने जे काही सांगितलं होतं तेव्हापासून त्याचं गांभीर्य समजलं होतं, पण त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल अजूनही असं खूप काही होतं जे तिला माहीत नव्हतं. तिला काहीच ठाऊक नव्हतं. काय खरंच चूक फक्त त्याच्या पत्नीचीच असेल? चूक फक्त एकाच माणसाची कशी असू शकते? ती त्याला विचारू इच्छित होती, पण मग त्याला काय वाटेल या विचाराने ती गप्प राहिली. तिने अभिजितकडे पाहिलं.
तसा तो अगदी कोपऱ्यात जाऊन झोपायचा. पण आज कूस बदलताना अंतर जरा कमी झालं होतं, म्हणूनच त्याचा हात झोपेत तिच्यावर आला होता. ती तिच्या कमरेवर ठेवलेला हात हाताने बाजूला काढायचा प्रयत्न करू लागली. मग तिला वाटलं त्याची झोप मोडेल आणि याच विचाराने तिने हात मागे घेतला. सकाळी जेव्हा अभिजितचा डोळा उघडला तेव्हा तिचा चेहरा अगदी जवळ दिसत होता. तो झोपेतून जागा झाला. आपला हात पाहताच त्याने तो मागे घेतला आणि तो पटकन उठून बसला. भूमिका झोपलेली होती. नशीब चांगलं होतं, नाहीतर ती नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळीच प्रतिक्रिया दिली असती. आता तिला काय वाटलं असतं कुणास ठाऊक. उठून नेहमीप्रमाणे आंघोळ करून तयार झाला आणि दुकानाकडे निघाला. दुकान उघडेपर्यंत उजेडही पडला होता. सगळं नीट लावून ठेवलं. मग हळूहळू काही माणसं येऊ लागली. तो सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. दुसऱ्याच बाजूने करणचा आवाज आला. दादा, आई पायरीवरून खाली पडली. कशी अचानकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तो घाबरलेला वाटत होता. दादा लवकर ये, खूप लागलंय आईला. उभीसुद्धा राहू शकत नाहीये ती. त्याच्या आवाजावरून वाटत होतं की तो रडेल. अभिजितने फोन ठेवला. शंकरला दुकान सांभाळायला सांगून तो वेगाने गाडी चालवू लागला. मन भयंकर अस्वस्थ झालं होतं. घरी आला तर पाहतो तर काय, सुमती देशपांडे यांना सांभाळून सगळे गाडीत बसवत होते. करणसोबतच आसपासचे लोकसुद्धा जमले होते. तो पटकन तिथे आला आणि आईला घेऊन दवाखान्यात निघाला. अभिजित अस्वस्थपणे दवाखान्याच्या वरांड्यात फेऱ्या मारत होता. करणसुद्धा तेवढ्याच काळजीत होता आणि भूमिकाच्या मनात तर वेगळीच भीती दाटून आली होती. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहताच दोन्ही भाऊ पुढे झाले आणि ती सुद्धा अगदी अस्वस्थ होऊन त्यांचे बोलणं ऐकण्यासाठी तयार झाली. डॉक्टरांनी अभिजितकडे पाहून म्हटलं, तुमच्या आईची तब्येत आता ठीक आहे. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे खूप रक्त गेले आहे. रक्ताची सोय करा. आणि पायाला फ्रॅक्चर आहे. गिलावा केला आहे, त्यामुळे सध्या व्यवस्थित चालता येणार नाही. भूमिकाला वाटलं जणू ती आत्ताच रडून देईन. तिला खूप भीती वाटत होती. करणने पटकन विचारलं, आणि हाताला? चकवा आला आहे. डोक्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली. वेळेवर आणलं नसतं तर कठीण झालं असतं. डॉक्टरांचं बोलणं ऐकून ते सगळेच घाबरले होते. अभिजितच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. ते लोक घाबरून त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन आले होते. त्याची अवस्था वाईट होती, ज्यामुळे सगळे घाबरले होते. आईला कधीपर्यंत शुद्ध येईल डॉक्टर? अभिजितने विचारलं, ज्यावर त्यांनी उत्तर दिलं, सकाळपर्यंत शुद्धीवर येतील. उद्या जर तब्येत ठीक राहील तर सुट्टी देऊन टाकू, नाही तर 2 दिवस ठेवावे लागेल. हो, त्याने उत्तर दिलं. करण तर थेट रडलाच होता, पण आता तो सावरला होता. भूमिकाचं मन अस्वस्थ होतं. ती घाबरत होती. कशी पडली आई? त्याने विचारलं. आवाज गंभीर होता. करणने भावाकडे पाहून उत्तर दिलं, छतावर गेली होती कपडे टाकायला, येताना पडली. तू कुठे होतीस? त्याने तिच्याकडे पाहून म्हटलं. तिला उगीचच भीती वाटत होती. आता तर घबराट आणखीन वाढली. मी स्वयंपाकघरात होते. आईला सांगितलं होतं मी करून देते, पण त्या गेल्या. मला कळलंच नाही. अभिजित शांत झाला. त्याने मोठा श्वास घेतला. जा करण, घरी जा आणि हिलासुद्धा घेऊन जा. मी थांबतो आईजवळ. नाही, जा, त्याने गंभीरपणे म्हटलं. भावाकडे पाहिलं तर तो सुद्धा त्याचं ऐकत. भूमिकाचं मन घाबरू लागलं. त्या जुन्या गोष्टी मनात येऊ लागल्या. मुलीचे पाय शुभ नाहीत. बऱ्याच मुलांकडचे हौस-मौस मरून गेले. शुभ पाय नाहीत. जन्माला आली होती तेव्हा सुद्धा आजोबा वारले होते. याच लग्नात काही विघ्न न येऊ म्हणजे मिळवली. जाणार तर गेला. हिचं आयुष्य तरी वाचलं. कुठे ना कुठे लग्न लावूनच देतील. पूर्ण रस्तभर तिच्या डोक्यात तेच विचार चालले होते. जसे घरी पोहोचले, आसपासचे लोक सुमती देशपांडे यांच्याबद्दल विचारू लागले. उत्तर करणने दिलं. ती पदर ओढून सरळ आत निघून आली. अभिजितच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला होता. ती तशी कामाला लागली होती, पण सुमती देशपांडे स्वतःच राबत राहायच्या. तिने मोठा श्वास घेतला. बहिणी, थोडा चहा पाजा ना. करणचा आवाज आला तशी ती सावरून लगेच म्हणाली, हो करते ना. एवढं सांगून ती स्वयंपाकघरात आली. तिच्या डोक्यात ते सगळे विचार चालले होते.
चहा करून त्याला दिला. तुम्ही सुद्धा घ्या ना, करण म्हणाला. तिने मान हलवली. मग हळूच म्हणाली, जेवण बनवू का? तिचा भरून आलेला आवाज जाणून करणने तिच्याकडे पाहिलं. ती आपले अश्रू रपवण्याचा प्रयत्न करत होती. करण लगेचच उठून उभा राहिला. तुम्हाला काय झालं? तिने नकारार्थी मान हलवली. तरीसुद्धा अश्रू ओंघळलेच. करणने मान हलवत लांब श्वास सोडत तिचे अश्रू पुसले. ठीक आहे आई, रडणं थांबवा आता. काय गोष्ट आहे? सासूबाईवर एवढं प्रेम? अशा चिडवण्याच्या स्वरात तो म्हणाला. भूमिकाने स्वतःला सावरलं. करणने हसत तिचे डोळे पूर्णपणे पुसून म्हटलं, गंगा जमुना नंतर वहा, आधी काहीतरी खायला दे. सकाळपासून उपाशी आहे मी बनवते जेवण पटकन. तिने उत्तर दिलं आणि ती जाऊ लागली. मग त्याला आठवून तिचे पाय थांबले. त्याच्याकडे वळून ती म्हणाली, ऐका करण. आय हाय, एवढ्या प्रेमाने सांगितले तर ऐकणारच ना. तो मुद्दाम चिडवण्याच्या स्वरात बोलला. त्याचं बोलणं ऐकून तिने डोळे वटारले. तो हसला. भूमिका म्हणाली, तुमचे दादा थांबतील तिथे. जेवण बनवते, तुम्ही देऊन या. हो, देऊन येतो, त्याने उत्तर दिलं. भूमिका निघून गेली. पण करणच्या चेहऱ्यावर गांभीर्य आलं. भावाचं बोलणं आठवलं आणि तिचं रडणं सुद्धा. भूमिकाने घाईघाईने जेवण बनवलं आणि ताटात वाढून दुपारचा डब्बासुद्धा बांधला. ती ताट घेऊन बाहेर आली. घ्या, जेवून घ्या. आता एकच पोळी दे, येऊन जेवतो, तो म्हणाला. मग जेवून तो निघून गेला. मागे भूमिका एकटीच राहिली. डोक्यात सगळं काही जणू पुन्हा येऊ लागलं. आज जे काही झालं होतं त्यानंतर न नको असतानाही तिच्या डोक्यात तेच सगळं विचार आठवू लागले होते. तिने मोठा श्वास घेतला. डोळ्यात पुन्हा पाणी आलं. हातपंपाजवळ येऊन तिने तोंड धुतलं. नशिबापासून पळू शकत नाही ती असा विचार करूनही दडपण अनुभवू लागली. अभिजितजवळ तो दवाखान्यात पोहोचला. अजून सुमती देशपांडे यांना शुद्ध आली नव्हती. सोबत आलेले सामान ठेवताच त्याने भावाकडे पाहिले. तो कसल्या तरी विचारात हरवलेला होता. करणसुद्धा काही बोलला नाही. तसंही त्यांच्यात खूप कमी बोलणं व्हायचं. जातो, रात्र होईल, अभिजितने भावाकडे पाहून म्हटलं. तर जो आत्तापर्यंत शांत होता त्याने उत्तर दिलं, जाईन मी, पण तुम्हाला असं बोलायला नको होतं वहिनीशी. काय बोललो मी? आई पडली होती, ती कुठे होती? कामात. दादा, एक माणूस वाईट भेटला याचा अर्थ असा होत नाही की पूर्ण जगच वाईट आहे. त्याने गंभीरपणे भावाचं बोलणं तोडलं. असं खूप दुर्मिळ व्हायचं जेव्हा तो त्याचे बोलणं तोडायचा. अभिजित शांत झाला. पण तो तसा बोलला. जो वाईट होता त्याच्यावर तुम्ही सगळं उधळलं. वेळही, प्रेमही, विश्वासही गरजेपेक्षा जास्तच. आणि जी सगळं करत आहे तिच्या वाटेला प्रश्न जणू उभे करताय. हे चुकीचं आहे. तुमच्यासारखा समजूतदार नाही आहे मी. पण तुम्ही विचार करायला हवा होता. वहिनींनी तसंही आधीच अनुराग दादाच्या मृत्यूनंतर किती बोलले होते आणि आता तुम्ही सुद्धा. भावाचं बोलणं ऐकून त्याला जाणीव झाली. कदाचित तो चुकीच्या पद्धतीने बोलून गेला होता. सुमती देशपांडे यांना पूर्ण 2 दिवसांनी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आणि त्या घरी आल्या. काव्यासुद्धा पाहायला आली होती. ती सध्या इथेच आईसोबत घरी आली होती. अभिजितच्या सतत फेऱ्या चालू होत्या. तो घरी यायचा तेव्हाही दुकानावर असायचा. भूमिकाचंही काम वाढलं. घरच्या प्रत्येक कामासोबतच दवाखान्यात जेवण पाठवणे, त्यात सासूबाईची तब्येत पाहून तिचं मन खूप जास्त काळजीने भरून गेलं होतं. सुमती देशपांडे घरी आल्यावर थोडा धीर मिळाला. आसपासचे सगळे लोक त्यांची विचारपूस करायला येत होते. ती दिवसभर चहा पाण्यातच व्यस्त राहिली. काव्यासुद्धा आईजवळ बसलेली होती. करण स्वयंपाकघरात आला. ताटली उचलून त्याने वहिनीकडे पाहतच तोंड वेडावून म्हटलं, जितकी विचारपूस करत नाही तितकी तर बडदास्त ठेवावी लागेल. भूमिकाने डोळे वटारले. गप्प बसा आणि जा आता. करण तिच्याकडे पाहत बडबड करून तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकून तिच्या ओठावर हलकंसं हसू आलं. वेडा आहे अगदी. सासूबाईसाठी जेवण घेऊन ती त्यांच्या खोलीत आली, जिथे काव्या आणि विशाल होते. तिने येऊन वाटेत दलिया ठेवला. आई घ्या, खाते मी, त्यांनी उत्तर दिलं. त्यांच्या पायाला प्लास्टर होतं. हातालाही पट्टी होती. काव्याने स्वतः भरवलं आणि औषध दिलं. भूमिका त्यांच्या जवळच बसलेली होती. तिने विशालला आपल्या मांडीवर उचलून घेतलं. तिचं मन काहीसं व्याकुळ झालं. वहिनी, जेवलात का तुम्ही? तिने फक्त मान हलवली. काव्या आईची काळजी घेत होती. तितक्यात खोलीच्या दरवाजावर थाप पडली. तो आत आला. काव्याला त्याच्या जवळ पाहून त्याची नजर भूमिकावर आली. ती पटकन उठली. भांडी गोळा करून तिने हळूच म्हटलं, काव्या, काही लागलं तर सांगा. ठीक आहे वहिनी, तिने उत्तर दिलं. ती अभिजितच्या बाजूने बाहेर निघून गेली. अभिजितने येऊन त्यांची औषधं ठेवली. सुमती देशपांडे यांनी मुलाकडे पाहून
खत्तावून म्हटलं, याचाही त्रास वाढून ठेवलाय. आई, तू आराम कर, जास्त विचार करू नकोस. त्याने उत्तर दिलं. औषध ठेवून भाच्याचे लाड करत त्याला मांडीवर घेतलं तर तो म्हणाला, मामा, मला बाईक घेऊन द्या ना. तुला चालवता येईल का? हो, येईल ना. विशालच्या बोलण्यावर त्याने हलकाशा हसण्यासोबत म्हटलं, ठीक आहे, घेऊन देईल. काव्याने मान हलवली. हट्ट वाढत चालले आहे याचा. काय सांगावं, तिथे आपल्या बाबाकडेही हेच सांगत असतो. त्यांनी नाही म्हटलं की सांगतो आपल्या मामांना सांगेल. सुमती देशपांडे नातावाला पाहून हसल्या. अभिजितने त्याचे गाल ओढत पप्पी घेतली. ती मुलाकडे पाहू लागली. त्याला भाच्यासोबत असं पाहून मनात कळ उमटली. आज जर सगळं ठीक असतं तर त्याचीही मूल असती. अभिजित खोलीतून बाहेर पडला. त्याच्या नजरेने इकडे तिकडे शोधलं. करणला पाहून त्याने विचारलं, कुठे आहे तुझी वहिनी? स्वयंपाकघरात. त्याने उत्तर दिलं आणि तो स्वयंपाकघराकडे गेला. अभिजितने मोठा श्वास घेतला. त्या दिवशी करण जे काही बोलला होता ते चुकीचं नव्हतं, या गोष्टीची जाणीव त्याला स्वतःलाही होती. भूमिका भांडी धुवून लावायला लागली होती. एक बाजूला जेवण गरम करायला ठेवलं होतं. तो येताच म्हणाला, आणि काय मदत करू तुमची मालकीन? ती हसली. तुम्ही फक्त जाऊन अभ्यासाला बसा. माझ्या मदतीला लागून राहतात. परत दवाखान्याच्या फेऱ्याला जा. तुमच्या अभ्यासाचं नुकसान होतंय. तिला हसताना पाहून करण हसला आणि तसाच नाटकेबाज अंदाजात म्हणाला, जो हुकम वहिनीसाहेब. भूमिका पुन्हा हसली. अभिजित त्या दोघांकडे काही क्षण पाहत राहिला. त्यानंतर आत आला. त्याला पाहताच ते दोघे शांत झाले. करण निघून गेला आणि ती जेवण वाढू लागली. जेवण खोलीत घेऊन ये, त्याने उत्तर दिलं. पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून तो तिथून निघून गेला. मागे तिने मोठा श्वास घेतला. अभिजित खोलीत आला. कपाट उघडून त्याने लॉकर तपासलं. पैशाचे काही बंडल कमी होते. ते पाहून त्याने लांब श्वास सोडला. द्यायचेही आहेत. 1 लाखपेक्षा जास्त खर्च झालेला आहे. आता काय करायचं? दुकानाच्या पैशाने घर चालेल. हफ्ताही द्यायचा आहे जमिनीचा. तो विचार करून अस्वस्थ झाला. आईला त्या अवस्थेत पाहून खाजगी रुग्णालयात घेऊन गेला होता. पण एकदा रुग्णालयात जाण्याचा खर्च एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कठीण होऊन बसतो. त्याने त्यावेळी आईच्या अस्वस्थतेपेक्षा जास्त महत्त्वाचं कोणालाच मानलं नव्हतं. पण आता रागिणीला पैसे द्यायचे होते. फोन वाजल्याचा आवाज आला. त्याने कॉल उचलला. काकू कशी आहे? दुसऱ्या बाजूने अनुज होता. त्याने उत्तर दिलं, आधीपेक्षा ठीक आहे. बरं अनुज, थोडे दिवस थांबता येईल का? पैसे द्यायचे होते त्यासाठी. अभिजित आधीच कठीण देणे इथपर्यंतची तारीख ठरवली होती. तू पैसे गोळा केले होतेस ना? मग काय झालं? अनुज म्हणाला, ज्यावर तो काही क्षणाच्या शांततेनंतर बोलला, आता घरात खर्च झाले म्हणूनच विचारत होतो. अरे, किती कमी पडतात? 1,10,000. मी 50पर्यंत सोय करू शकतो. यापेक्षा जास्त तर होणार नाही. काही हरकत नाही, मी बघतो काहीतरी, त्याने उत्तर दिलं. भूमिका जेवण घेऊन येत होती. तिने हे ऐकताच तिचे पाय थांबले. तिने काही सेकंद विचार केला. त्यानंतर दारावर थाप मारून आत आली. अभिजितनेही फोन ठेवला आणि कपाट बंद करून आला. टेबलवर तिने जेवायचं ताट ठेवलं. तो लाकडी खुर्चीवर बसला. तिने पाण्याचा पेला भरला आणि सरळ उभी राहिली. मनात काहीतरी आलं, पण त्याला सांगणं योग्य वाटलं नाही. तो काय विचार करेल? अभिजितने तिच्याकडे पाहिलं. बैस. ती अडखळली. मी येते. काही हवं असेल तर हाक मारा. ती एवढं सांगून जायला लागली की अभिजितने तिचं मनगट पकडलं. ती जागीच थांबली. तिच्या बांगड्याचा खणखणाट खोलीत गुंजला. तिने वळून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने बसायचा इशारा केला. अभिजितकडे पाहतच ती बसली. त्याने एक घास तिच्याकडे वाढवला. मी खाल्ला आहे. माहीत आहे एकट्याने कसं खातेस तू. खाऊन घे. तूच घेऊन आली आहेस. सुरक्षित आहे, तो म्हणाला. ज्यावर तिने डोळे बारीक केले. मला भूक लागली आहे. अभिजितने असं म्हणतच तिने आपलं तोंड उघडलं. तिला भरवून तो स्वतःही खाऊ लागला. भूमिकाच्या मनात त्याचे विचार चालले होते. अभिजितचं बोलणं तिच्या मनात घर करून राहिलं होतं. घटस्फोटाबद्दल तिला फारसं काही माहीत नव्हतं, पण या पैशाचा उल्लेख करण आणि सुमती देशपांडे या दोघांनी केला होता. पैशाबद्दल त्याने अनुजशी फोनवर बोलणं केलं होतं. तो चिंतेत तर दिसत होता. काव्या 1-2 दिवस राहून तिथून निघून गेली. सुमती देशपांडे यांच्या प्रकृतीत सुधार होती, पण अजूनही त्यांना देखभालीची गरज होती. हातपाय व्यवस्थित काम करत नव्हते.
ती त्यांची काळजी घेत होती. अभिजितही आपल्या कामाला लागला होता, पण डोक्यात वेगळंच दडपण चालू होतं. कमीत कमी 60,000ची सोय करायची होती. दुकान चालायचं, पण ही रक्कम काही एवढी लहान नव्हती. घरातही बरेच खर्च होते आणि लग्नामुळे आधीच हात तंग होते. जमिनीचा हप्ता सोडू शकत नव्हता. सगळंच गरजेचं होतं. आतापर्यंत आईची काळजी होती, पण आता प्रश्न पैशाचा होता. लोक चुकीचं म्हणतात की पैशाने सगळं मिळत नाही. ज्यांच्याकडे अडचण असते त्यांना ठाऊक असतं पैशाने सगळं मिळतं. त्याला पैशाची किंमत माहीत होती, म्हणूनच तर स्वतःला कामात झोकून दिलं होतं, जेणेकरून पैसा कमवून घरातील परिस्थिती सुधारता येईल. त्याने भरपूर मेहनत केली होती, तरीही तो ते सगळं सुधारू शकला नव्हता. या जाणीवेमुळे त्याला स्वतःची उणीव भासत होती. आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही ही जाणीव त्याला होत होती. आणि जेव्हा सगळं सावरण्याचा प्रयत्न करूनही आपण काही करू शकलो नाही असं वाटतं, तेव्हा ती जाणीव सर्वात वाईट असते. दादा, ग्राहक तुम्हाला बोलवतंय, शंकरने हाक मारली. तो विचारातून बाहेर आला. त्याने मान हलवली आणि तिथे आला. नेहमी येणारे काही ग्राहक होते. त्यांनी दर कमी करण्याबद्दल बोलणी केली. अभिजितने त्यांच्याशी चर्चा केली. साधारण 1 तासाने खरेदी करून ते लोक गेले. अभिजित आता खुर्चीवर बसला. मान मागे टेकून त्याने डोळे मिटवले. लहान वयापासून काम करणं ही त्याची हातबलता होती. त्याने बापाला कधी जबाबदार पाहिलं नव्हतं, म्हणूनच तो स्वतः जबाबदार बनला होता. बापाचं बेजबाबदार असणं आणि आपल्या कर्तव्याप्रती निष्काळजी होणं मुलाचं बालपण हिरावून घेतं. त्यांना मुदतीआधीच जबाबदार बनवून टाकतं. तो अशा कुटुंबातून आला होता जिथे त्याने आपल्या आई वडिलांना एकमेकांसोबत आनंदी कमी आणि भांडताना जास्त पाहिलं होतं. बापाच्या दारूच्या व्यसनाने घर पार उद्ध्वस्त करून टाकलं होतं. त्याने आपल्या आईला मार खाताना पाहिलं होतं. आपल्या बापाला घराच्या खर्चापेक्षा जास्त पैसे दारूवर उडवताना पाहिलं होतं. त्याला दारूचा तिरस्कार वाटू लागला होता. अभिजितने मिटलेले डोळे उघडले. जुन्या गोष्टीचा विचार त्याला करायचा नव्हता, पण भूतकाळ पावलोपावली आठवतोच. त्याने लांब श्वास घेतला. आता प्रश्न भूतकाळाचा नव्हता, तर वर्तमानाचा होता. हे पैसे रागिणीला द्यायचे होते. त्याने तेच साचवून ठेवले होते, पण असं काही घडेल याची कल्पना त्यालाही नव्हती. तो कोणाला सांगूही शकत नव्हता. तो घराचा पुरुष होता, ज्याला सगळं काही स्वतः सांभाळायचं होतं. तो कोणाकडूनही अपेक्षा करू शकत नव्हता. ज्या मुलांना बापाकडून काही अपेक्षा उरत नाही, ज्यांना जाणीव होते की आपल्याला सगळं सांभाळायचं आहे, ते कोणावरही विसंबून राहत नाही. ते निराश होऊन जातात. वडिलांचं छत्र हे मुलासाठी घरच्या छतासारखं असतं, पण ते असूनही तो त्या छत्राखाली राहू शकला नाही. लहान वयात बापाचं ते मयत्र छत्र आपल्यासाठी नाही याची जाणीव त्याला झाली होती. बापाच्या हायतीतच त्याने तळपतं ऊन स्वतःवर झेललं होतं. आता तो कोणाला काय बोलणार? त्याला सगळं सावरायचं होतं. त्याला स्वतःचं सगळं सावरून घ्यायचं होतं. आता ही परिस्थिती सुद्धा सांभाळायची होती. रागिणीला पैसे द्यायचे होते. काय करायचं? कोणाला मागणंही शक्य नव्हतं. त्याच्यासारख्या माणसासाठी ही काही लहान रक्कम नव्हती. काही माणसं येऊ लागली होती. तो त्यांच्या कामात व्यस्त झाला. आज मन विचित्रपणे अस्वस्थ होतं. इच्छा असूनही तो एका जागी लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. पण काम होतं ते सोडणं शक्य नव्हतं. भूमिका त्याच्या येण्याची वाट पाहत होती. घरच्या अंगणात बसून ती स्वतःच्याच विचारात हरवलेली होती. त्या दिवशी आपल्या आईला वेदनेत पाहून तो जे बोलला होता ते केवळ शब्द नव्हते. त्याने तिच्या दबलेल्या जखमा ताज्या केल्या होत्या. तसं असूनही ती काही बोलली नाही. तिला अभिजितचं बोलणं आठवू लागलं. रागिणीला द्यायच्या पैशामध्ये तुटून पडली होती. हीच गोष्ट कदाचित त्याला अस्वस्थ करत होती. काहीतरी बोलावं असं वाटलं, पण काय बोलावे हे सुचत नव्हतं. रात्रीचा थंड वारा चेहऱ्यावर जाणवत होता. तिने डोळे मिटले. तितक्यात पावलाचा आवाज ऐकू आला आणि ती पटकन उठून राहिली. अभिजित आत आला. त्याला पाहताच ती सरळ स्वयंपाकघरात गेली. तिला पाहून अभिजितला भावाचं बोलणं आठवू लागलं. अभिजित आपल्या खोलीत आला. कपडे बदलून तिच्या येण्याची वाट पाहू लागला. भूमिका जेवण घेऊन आत आली. टेबलवर जेवण ठेवलं. तुम्ही जेवलात का? हो, तिने उत्तर दिलं. अभिजितने तिच्याकडे एक नजर टाकली आणि म्हटलं, आई कशी आहे? थोडी बरी आहे, ती म्हणाली. त्याचं बोलणं तिला आठवू लागलं. ती हळूच म्हणाली, मी काम करते. सासूबाईचं नकारताच म्हणूनच मी करत नव्हते. त्या दिवशीसुद्धा मला कळलंच नाही.
मी लक्ष ठेवायला हवं होतं. अभिजितचा पश्चाताप वाढला. त्याने खोल श्वास घेतला. माझा तो अर्थ नव्हता भूमिका. माफ कर. मी फक्त आईसाठी घाबरलो होतो. भूमिका फिक्कटपणे हसली. काही हरकत नाही. मी समजते. इतक्या दिवसांनी का होईना त्याने माफी तर मागितली. अभिजितने जेवता जेवता म्हटलं, तुला दुखवण्याचा हेतू नव्हता. फक्त विचारायचं होतं. माझं सूर आणि पद्धत दोन्ही चुकीचे होतं. क्षमस्व. मी काळजी घ्यायला हवी होती. तो समजून घेत नव्हता असं नाही. ती त्याची फक्त त्यावेळची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भूमिकाने काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. तो जेवल्यानंतर ती भांडी घेऊन निघून गेली. अभिजितला वाईट वाटलं. आपण तिला असं बोलायला नको होतं. ती जेव्हा परत आली तिने त्याला पाहिलं तेव्हा पुन्हा तेच आठवलं आणि तिने शेवटी विचारलं, तुम्ही चिंतेत दिसत आहात. मी काही मदत करू शकते का तुमची? ती ज्या प्रकारे बोली अभिजितला समजलंच नाही की तिला नक्की काय म्हणायचे आहे. अभिजितला या प्रकारे आपल्याकडे पाहत असल्याचं पाहून ती हळूच म्हणाली, मी येत होते. तुम्ही कदाचित कोणाशी तरी बोलत होते. मी ऐकलं. सासूबाईच्या उपचारावर झालेल्या खर्चामुळे तुम्ही चिंतेत होतात. तुम्हाला पैसे द्यायचे होते ना? हे ऐकताच तो काहीसा अस्वस्थ झाला. तिने त्याच्याकडे पाहिलं. मी जाणून बुजून नाही ऐकलं. मी जेवण घेऊन येत होते. अभिजितने तिला चुकीचं समजून पुन्हा काही बोलू नये या विचाराने भूमिकाने लगेच स्पष्टीकरण दिलं. पण अभिजित जणू सुन्न झाला होता. अडचण आहे, मदत करू काय? हे शब्द कोणीतरी पहिल्यांदाच बोलले असावेत. ती त्याची मदत करू शकेल की नाही हे ठाऊक नव्हतं. पण तिने ज्या प्रकारे विचारलं त्यामुळे अस्वस्थ वाटून त्याला एक वेगळ्याच भावनेचा स्पर्श झाला. भूमिका कपाटाजवळ आली. तिने आपल्या पिशवीतून काहीतरी काढलं. तिला लहानपणापासूनच मानाचा रुपया, लग्नात आणि मुखदर्शनाच्या वेळी जे काही पैसे मिळाले होते ते तिने एका जागी साचवून ठेवले होते. पण हे पुरेसे नव्हते हेही तिला माहीत होतं. ती वळून त्याच्या जवळ आली. हे तुम्ही ठेवा. जास्त नाही, साधारण 20,000च्या आसपास असतील. आणि माझ्याकडे थोडीफार पुंजी आहे. ती सुद्धा तुमच्या कामी येऊ शकते. आणि नाही तर माझ्याकडे लग्नातले काही सोन्याचे दागिनेसुद्धा आहेत. त्याने तर नक्कीच तुमची मदत होईल. आपल्या बाजूने त्याने त्याच्या मदतीसाठी ती करू शकत असलेली सगळी सोय पुढे केली. अभिजित पूर्णपणे सुन्न झाला. त्याला एक जुना प्रसंग आठवला. तो लहान मुलगा होता. आज त्याचे बाबा आल्यापासून कोणत्या तरी कारणावरून सुमती देशपांडे यांच्यावर भडकले होते. त्यातही ओरडत होते. लहान काव्या आणि करण घाबरून गुपचूप बसले होते. त्यांना त्याने दुसऱ्या खोलीत पाठवले. तो दाराची कडी लावून स्वतः बाहेर पडला. तितक्यात आईचा किंकाळीचा आवाज आला. डोकं फिरलंय का तुमचं? आमचे दागिने विकणार? अजून घर सोडायचं आहे. आम्ही नाही देणार. आम्ही नाही देणार. तुम्ही नाही दिलेत. आमच्या आईबाबांनी दिले आहेत. नाही देणार आम्ही. त्यांचं बोलणं त्या मुलाला पूर्ण समजत नव्हतं. पण बापाचा उठताना हात आईवर निर्दयीपणे पडताना पाहून तो हादरला. घाबरून त्याने दार घट्ट पकडलं. कितीतरी वेळ ती बचावाची चालत राहिली. शेवटी ते दागिने जबरदस्तीने घेऊन बाहेर पडले. मागे सुमती देशपांडे वेदनेने कळवळल्या. तो पळत आईजवळ आला. ती मुलाला पाहून रडू लागली. मुलाला छातीशी कळवटून ती खूप रडली आणि तो लहानगा आईचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होता. आई, का विकलं? त्याने काय मिळेल? त्याने विचारलं. ज्यावर ती म्हणाली, पैसे मिळतील. पिऊन पिऊन एवढं कर्ज करून ठेवलंय तर आता हेच करणार ना? पतीला खूप शिव्या देऊ लागली. पण त्या लहान मुलाला काही समजलं असेल तर ते एवढंच होतं. पैसे मिळतील. पैसे. ते पैसे जे त्याचं घर चालवण्यासाठी गरजेचे होते. ऐकताय ना? भूमिकाचा आवाज त्याला भूतकाळातून वर्तमानात घेऊन आला. त्याने लांब श्वास घेतला. अंगावर काटा उभा राहिला. तो गंभीर झाला. तुला काय वाटलं की मला तुझ्या दागिन्याची गरज आहे? तुझी मदत तुझ्याकडेच ठेव भूमिका. भूमिका थबकली. तुम्ही असे का बोलत आहात? त्याचं अशा प्रकारे उत्तर देणं तिला आवडलं नाही आणि ती तिथेच अडली. मला तुझ्या मदतीची गरज नाही. त्याने तशाच आवाजात उत्तर दिलं. त्याला अस्वस्थ पाहून आणि घरची परिस्थिती पाहून ती जितकी मदत करू शकत होती तितकीच करण्याचा प्रयत्न ती करत होती. तिने स्वतःच्या घरातही अडचणी पाहिल्या होत्या. परिस्थिती समजून घ्यायची तिला सवय होती. पण अभिजित काय विचार करत होता कोणास ठाऊक. भूमिकाला त्याचा हा अंदाज अजिबात आवडला नव्हता. ती आपला हात मागे घेत म्हणाली, मी तुम्हाला चिंतेत पाहिलं. वाटलं थोडी मदत केली तर तुमची अडचण कमी होईल. पत्नी आहे मी तुमची. सोबत नाही देऊ शकले
तर काय फायदा. बस याच विचाराने बोलले होते. काय वाईट वाटलं तुम्हाला काय माहिती. तो जणू थांबलाच. आतापर्यंत कोणी आलं होतं असं त्याच्या मदतीला पुढे. त्याने सगळं काही स्वतःच सांभाळलं होतं. रागिणीशी लग्न झालं पण असा पाठिंबा त्याला कधीच मिळाला नव्हता. त्याने लांब श्वास घेतला. ती वळून जाऊ लागली होती की अभिजितने तिची बाहा धरून तिला आपल्याकडे वळवलं. आता काय झालं तिने विचारलं. आवाज काहीसा रुक्ष होता. अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटलं, तुला का करायची आहे माझी मदत. तुम्ही चिंतेत होतात म्हणूनच वाटलं की काही मदत करू शकते तर करावी. भूमिकाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, ज्यावर त्याने खोल श्वास घेऊन म्हटलं, ही माझी अडचण आहे, तुझी नाही. तू तुझे पैसे तुझ्यासाठी ठेव. गरज पडेल तेव्हा मी बघून घेईल. आणि शक्य असेल तर इथून पुढे तुझे दागिने देण्याबद्दल बोलू नकोस. माझं तुमचं लग्नात सुद्धा असतं का. ती म्हणाली, ज्यावर तो थबकला. तर ती पुढे म्हणाली, मलाही माहीत आहे आपले पैसे वेगळे ठेवले पाहिजेत. आपापलं खाजगी आयुष्य असतं. पण अभिजित, मी कमवत नाही तर तुम्ही माझ्यावर खर्च नाही करणार का. ते माझं कर्तव्य आहे. अभिजितचं उत्तर ऐकून ती त्याच्याकडे पाहू लागली. पुरुषांना असं वाटतं त्याची जडणघडणच अशी झालेली असते. ती फिक्कट हसली. आणि माझं काय कर्तव्य आहे. फक्त तुमच्या घरात काम करणं, सासूबाईंची काळजी घेणं. तुमच्याप्रती माझी काही कर्तव्य नाहीत का. मी फक्त तुम्हाला मदत करू इच्छिते. जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्याकडे आहेत तेव्हा परत करा. तो काही बोलू शकला नाही पण त्याला एक वेळची जाणीव झाली. नको असतानाही त्याला तिची आठवण आली. आज पहिल्यांदाच त्या दोघांमध्ये फरक स्पष्ट दिसत होता. ती त्याचा हात पकडत म्हणाली, काम होण्याशी अर्थ आहे. बाहेरच्याकडून कर्ज घेतलं तर त्याला कर्ज म्हणतात. जितकं शक्य आहे तितकं करतोय ना आपण. तो जणू काहीसा अस्वस्थ अनुभवू लागला. ज्याला फक्त देण्याची सवय असते त्याला कोणाकडून घेणं माहीत नसतं. आणि आज त्याची हीच अवस्था होती. भूमिका ऐक तर. ती जाऊ लागली होती की त्याने हाक मारली. ती थांबली आणि त्याच्याकडे वळून नाराजीने पाहत म्हणाली, तुम्ही मला जेव्हा इतकं परकी समजता तर मग लग्न का केलं माझ्याशी. तर मित्रांनो, भूमिकाचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून तर अभिजित पूर्णपणे सुन्न झालेला आहे. आता अभिजित तिची मदत स्वीकारेल की त्याचा अभिमान मध्ये येईल. भूमिका नववधू कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत बघत राहा भूमिका नववधू.